कोरोचीत काँग्रेसला मोठा धक्का. माजी जिल्हा परिषद सदस्य सौ प्रेमला पाटील व युवा नेते दीपक पाटील यांचा भाजपात जाहीर प्रवेश. कोरोची गावात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून माजी जिल्हा परिषद सदस्य सौ प्रेमला पाटील व युवा नेते दीपक पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडल्याची चर्चा गावात जोर धरू लागली आहे. कोरोची गावात काँग्रेस संघटना टिकवून ठेवण्याचे काम पाटील कुटुंबियांनी दीर्घकाळ केले होते. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशामुळे गाव काँग्रेसमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे बोलले जात आहे. चिंतामणी गणेश मंदिरासमोर आयोजित कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार सानिका राहुल आवाडे व पंचायत समिती उमेदवार सुमेध उर्फ सनी ओळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या कॉर्नर सभेत हा जाहीर प्रवेश झाला. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत गावातून मिरवणूक काढत 200हून अधिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. सर्व नवप्रवेशितांचे स्वागत भाजपाचा स्कार्फ परिधान करून करण्यात आले. यावेळी बोलताना दीपक पाटील म्हणाले की कोरोची गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि विकासाभिमुख गंगा आणण्यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचा आमचा निर्धार आहे. तर सौ प्रेमला पाटील यांनी आवाडे कुटुंबियांनी केलेल्या विकास कामांमुळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सांगत कमळ चिन्हासमोर बटन दाबण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीतील उमेदवारीबाबत झालेल्या नाराजीमुळे आपण काँग्रेसपासून दूर गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या घराघरात केलेल्या प्रचाराचा फायदा आता भाजपाला होणार असल्याचे चित्र आहे. या प्रवेशप्रसंगी वंदना शिरसाटे, नगरसेवक उदय धातुंडे, रवी रजपुते, वृषभ जैन यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि